श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शिव मंदिरातून आपल्याला ही एक वस्तू घरी आणायची आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतील. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कधी करायचा आहे, कोणत्या दिवशी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पण त्या कष्टाचं मेहनतीचं जे चीज आहे तर ते होत नाही. त्यासाठीच या ज्या काही पवित्र तिथी असतात यामध्ये आपण जे काही प्रभावी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात, हे जर केले तर त्याचे नक्कीच आपल्याला फायदे जे आहेत तर ते होत असतात. आता सध्या बघा, उद्या म्हणजे सोमवारी आलेला आहे सोमप्रदोष आणि उद्या तारीख असणार आहे 10 फेब्रुवारी. त्यानंतर 12 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे माघ पौर्णिमा. हे जे 2 दिवस आहेत तर ते आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचे दिवस असतात. या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते ना, तर ती रोजच्यापेक्षा सहस्रपटीने जास्त प्रमाणात कार्यरत असते. या 2 दिवसांमध्ये पृथ्वी तलावरती जे शिवतत्व असतात ना, तर ते हजारो पटीने खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि त्या तत्वांचा आपल्याला मग फायदा होत असतो. त्यासाठीच आपल्याला जो हा एक उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्ही सोमवारी प्रदोषच्या दिवशी करू शकतात किंवा माघ पौर्णिमेला सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात. हा उपाय जर तुम्ही केला तर बघा, आपण खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पण तरीही त्या कष्टाच्या प्रमाणात आपल्याकडे पैसा जो आहे तर तो येत नाही. आपण घरामध्ये जर पैसा आला तर तो घरामध्ये येण्या अगोदरच काही वेळेस तो बाहेरच खर्च होऊन जात असतो. अनेक अडचणी आपल्या जीवनात येत असतात, जेणेकरून मग काय होतं की त्यामध्येच आपला पैसा खर्च होत असतो किंवा आपण कष्ट करतोय पण तरी पैसे येण्याचे जे मार्ग आहेत तर ते मोकळे होत नसतात. त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये हे जे प्रभावी उपाय सांगितले जातात ते जर आपण भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो. तर आता हा उपाय जो आहे तर तो तुम्ही सोमवारी सोमप्रदोषच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये करू शकतात. अगदी तुम्ही संध्याकाळी 5 नंतर जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग सकाळी तुम्ही 12 वाजायच्या अगोदर करायचा आहे. फक्त भर दुपारी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करता येणार नाही, याची काळजी घ्या. 5 नंतर रात्री तुम्ही कधीही करू शकतात किंवा सकाळी 11 वाजायच्या अगोदर तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात. हा उपाय करत असताना फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा. बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत आहे, त्याचबरोबर घरामध्ये नवरा बायकोची, त्याचबरोबर आईवडिलांमध्ये भांडणं होत आहे, त्याचबरोबर कोणतंही काम हातामध्ये घ्या, ते जर पूर्ण होत नसेल निर्विघ्नपणे आणि अडचणी त्यामध्ये येत असेल, एखादं शुभ कार्य घरामध्ये घडत आहे पण तरीही जर आपल्याला त्या शुभ कार्यांमध्ये अनेक अडचणी येत असेल, त्याचबरोबर तुमची एखादी इच्छा असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, तर या ज्या काही तुमच्या अनेक इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरावरती प्रसन्न राहील, घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा संचारित राहील आणि त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या दूर होतील. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. महादेव जे आहेत ना तर ते भोले भंडारी आहेत, त्यांची उपासना आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीत करत असतो. कोणतेही नियम त्यांच्या पूजेमध्ये शक्यतो करून नसतात आणि अगदी भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते धावून येत असतात. आणि जर आपण निष्ठेने, श्रद्धेने जर हा उपाय केला नक्कीच त्याचे फायदे होतील. हा उपाय तुम्हाला आता कसा करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्यावरती, तुमच्या कुटुंबावरती महादेवांची कृपा होण्यासाठी ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काय करायचं आहे बघा, तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे शिव मंदिर असेल त्या शिव मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. सर्वात प्रथम घरून जात असताना तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी जे असतं तर ते भरायचं आहे.
त्याचबरोबर तुम्हाला 3 बेलाची पानं घेऊन जायची आहे आणि तुम्हाला लाल चंदन, पिवळं चंदन आणि एक अखंड तांदळाचा दाणा लागणार आहे. ह्या सर्व वस्तू लागणार आहे. बेलाची पानं घेताना ती कुठेही तुटलेली, फुटलेली किंवा किडलेली अशी नको, व्यवस्थित पानं घ्या. मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर आपल्याला जे आपण 3 बेलाची पानं घेतलेली आहेत, तर त्या एका पानावरती जे मधलं पान असतात, तर बेलाच्या पानाला 3 पानं असतात, तर जे मधलं पान असतं तर त्या मधल्या पानावरती तुम्हाला एका पानावरती लाल चंदन लावायचं आहे. दुसऱ्या पानावरती तुम्हाला पिवळं चंदन जे असतं तर ते लावायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या पानावरती तुम्हाला आपण जो एक अखंड अक्षदा म्हणजे तांदळाचा दाणा जो आहे तर तो घेतलेला आहे, तर तो पाण्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे भिजवायचा आहे आणि तो त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने झालं की त्यानंतर आता तुम्हाला तुमच्या उपायाला सुरुवात करायची आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे लाल चंदन किंवा पिवळं चंदन नाही आहे, तर मग काय करायचं? आता इथे आपल्याला लाल चंदन तर लागणारच आहे कारण आपण महादेवांवरती कुंकूही अर्पण करत नाही. पण जर तुमच्याकडे पिवळं चंदन नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, तर थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्यावरती लावू शकतात, जेणेकरून आपल्याला पिवळ्या चंदनाची पण गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण झालं की त्यानंतर आपल्याला ही जी तिन्ही पानं आहेत तर त्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. नंतर मग तुम्हाला तुमचे डोळे बंद करायचे आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. मग ती पैशांच्या संबंधित असेल किंवा तुमच्या ज्या काही अनेक इच्छा असतील तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे. आणि तुम्हाला ही जी पानं आहे तर त्या शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. अर्पण करत असताना पहिल्यांदा लाल चंदन लावलेलं पान अर्पण करायचं, त्यावरती पिवळं चंदन लावलेलं पान अर्पण करायचं आणि त्याच्यावरती आपल्याला जे आपण तांदूळाचा दाणा ठेवलेला होता तर ते पान अर्पण करायचं आहे. त्यानंतर जे तांब्याभर पाणी आपण आणलेलं होतं तर ते ज्या ठिकाणून अशोक सुंदरीची जागा असते बघा, जिथून एक सापासारखी मोठी लाईन असते, जिथून पाणी खाली पडत असतं, तिथे अशोक सुंदरीची जे महादेवांची मुलगी आहे तर त्यांची जागा असते तिथे आपल्याला 3 वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत म्हणत पाणी तिथे टाकायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा थोडंसं पाणी टाकायचं, श्री शिवाय नमस्तुभ्यम, परत पाणी टाकायचं, श्री शिवाय नमस्तुभ्यम, परत टाकायचं, श्री शिवाय नमस्तुभ्यम, असं 3 वेळेस पाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा परत तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि जो एक अखंड तांदळाचा दाणा आणि जे बेलाचं पान आपण तिथे अर्पण केलेलं होतं तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर ते एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे आणि ह्याची जी पोटली आहे तर ती सदैवी आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे. आपल्या पर्समध्ये, पाकिटामध्ये ठेवू शकतात. यामुळे कधीच आपल्याकडे पैशांची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या व्यापाराच्या, व्यवसायाच्या प्रगतीसाठी दुकानामध्ये देखील तुम्ही हे जे पान आहे तर ते ठेवू शकतात. या उपायांमुळे महादेव नक्कीच आपल्यावरती प्रसन्न राहतील, माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होतील. असा हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की उद्या करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.